तुमच्या जातीचा स्पर्श नेत्याच्या जातीला झाला किंवा नेत्याच्या जातीचा स्पर्श तुमच्या जातीला झाला तर लक्षात ठेवा तुमचा विषय संपलेला असतो. कारण तुम्ही त्या नेत्यांवर अवलंबून असता, जे पदावर असतात, सत्तेत असतात किंवा खुर्चीवर असतात. आणि नेते मात्र तुम्हाला नेहमी गृहीत धरतात. तुमच्यासाठी काय करावं असं त्यांना यासाठी वाटत नाही, कारण त्यांनी फक्त हात वर केला तर तुम्ही जय म्हणायला तयार असता. ते नुसतं तुमच्या समोर आले तर तुम्ही जी म्हणायला तयार असता. आणि समजा त्यांनी तुमच्यासाठी सतरंजा टाकल्याच तर तुम्ही फक्त मांडी घालून बसायला असता, बाकी तुम्हाला काही मिळत नाही. मी जातीच्या विरोधात नाही, परंतु ज्याला आपलं आपलं म्हणतो तो जर आपल्यासाठी लढत नसेल, संघर्ष करत नसेल, कुठं आवाज उठवत नसेल, बोलत नसेल, सभागृहात भूमिका मांडत नसेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तो आपला नसतो. तो ज्यावेळेस आपल्यापासून दूर गेलेला असतो किंवा निवडून आलेला असतो तो त्या पक्षाचा आणि त्या नेत्याचा होतो. त्यांच्या तालावर तो नाचतो, तुम्हाला मात्र झुलवत ठेवतो आणि कधी कधी तुम्हाला पण नाचवतो. खरंय की नाही? फक्त आत्मपरीक्षण करा. बाकी तुम्ही तुमचं मत कमेंट करून सुचवू शकता किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता. जय शिवराय.